नमस्कार. अजून सध्या कोणी दिसत नाही आहे. ओके. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आपल्या ह्या स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या चांगल्या प्रयत्नानुसार वॉकिंग बुद्धा सिरीजमधून जे आपण लाईव्ह सेशन्स करतो आहे त्यामधून मला आज तुमच्यासमोर यायचा चान्स मिळाला आहे आणि मी माझ्या क्षेत्राबद्दल किंवा माझ्या फील्डबद्दल जी माहिती असेल ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तत्पूर्वी मी माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे मंदार चंद्रकांत कांबळे. मी मूळचा सोलापूरचा आहे आणि माझं शिक्षण झालं आहे BTech कम्प्युटर सायन्स वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथून. 2015 साली माझं इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर मी UPSCच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला होतो. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर UPSCच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला असताना UPSCसाठी तरी म्हणजे अभ्यास करत होतो मी, पण माझं प्रिपरेशन तेवढं डेडिकेटेडली नव्हतं आणि माझा जो कम्फर्ट होता तो जास्त करून मॅथ्स, इंग्लिश आणि रिजनिंग या विषयांकडे जास्त होता. तर त्यामुळं मग मला लवकरच मी UPSC स्विच केलं आणि मी बँकिंग एक्झाम वगैरे द्यायला लागलो. तर पहिल्याच प्रयत्नात माझं सिलेक्शन झालं SBI PO ला आणि त्यानंतर मी RBIची ग्रेड Bची एक्झाम पण दिली होती. त्या एक्झामच्या पण मेन्स वगैरे मी दिलेली आहे आणि सध्या पण माझा प्रयत्न चालू आहे की मी अजून एक्सेल करेन त्यात. एक RBI ग्रेड B वगैरे क्लिअर झाली तर माझा तिकडं जायचा उद्देश आहे. तर आता सध्या स्टार्ट करूया आपण सगळं. तुमचे प्रश्न पण घेईन मी. त्यानंतर मी पहिल्यांदा तुम्हाला बँकिंगच्या एक्झामबद्दल वगैरे सांगेन सगळं, नेमके काय एक्झाम असतात वगैरे, आणि त्याचसोबत तुमचे जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांना पण मी उत्तरं देत जाईन सोबतच. ठीक आहे. तर बेसिकली आपल्या इंडियन बँकिंग सेक्टरमध्ये जवळपास 20 पब्लिक सेक्टर बँक्स आहेत आणि इतर प्रायव्हेट सेक्टर बँक्स वगैरे, तसंच रिजनल रुरल बँक आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या पण बऱ्याच बँक्स आहेत. तर अशा बँक्समध्ये स्टाफची रिक्वायरमेंट ही भरपूर असते आणि त्यानंतर त्यांचे जे स्टाफची रिक्रुटमेंट होते त्यात 3 प्रकारचं रिक्रुटमेंट असतं. ते म्हणजे 3 पोस्ट असतात बेसिकली. पहिली तर असते क्लेरिकलची एक पोस्ट असते. क्लेरिकल जसे UPSCमध्ये आपल्या कॅडर्स असतात तसे इथं बँकिंगच्या सेक्टरमध्ये 3 कॅडर आहेत. एक सबऑर्डिनेट स्टाफ असतो, दुसरा अवॉर्ड स्टाफ म्हणजे क्लेरिकल, आणि तिसरा जो असतो तो ऑफिसर स्टाफ. तर सबऑर्डिनेटमध्ये जे अटेंडंट वगैरे असतात जसे की शिपाई असतील किंवा गार्ड असतील बँकेत लागणारे वगैरे, तर त्यामुळं त्या पोस्टची सुद्धा रिक्रुटमेंट होते. आणि इतर म्हणजे क्लेरिकलची जी एक्झाम आहे, क्लेरिकल आणि ऑफिसर्सच्या एक्झाम, ह्या एक्झामच्या इतर ज्या बाकीच्या PSB बँकेज आहेत, नॅशनल बँक्स, पब्लिक सेक्टर बँक्स, जसे की बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ह्या किंवा पंजाब नॅशनल बँक, ह्या सगळ्या बँकांची जी एक कॉमन रिक्रुटमेंट होते ती IBPS ह्या इन्स्टिट्यूटतर्फे होते. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणून IBPS ही एक होल अँड सोल बॉडी आहे जी ह्या एक्झाम कंडक्ट करते. आणि SBI स्पेशली स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ही एक सगळ्यात लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे. तर त्यांचं CRPD डिपार्टमेंट वेगळं आहे. तर SBIमधून SBIची रिक्रुटमेंट वेगळी असते. SBIच्या क्लेरिकलची एक्झामचं नोटिफिकेशन वेगळं येतं आणि SBIच्या ऑफिसर्सचे जे SBI PO म्हणून एक एक्झाम आहे त्याचं पण नोटिफिकेशन येतं वेगळं. त्याचसोबत अजून एक पोस्ट असते ती म्हणजे ऑफिसर्स कॅडर स्पेशालिस्ट म्हणून, स्पेशालिस्ट ऑफिसर्सचे. तर त्या स्पेशालिस्ट ऑफिसरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या फील्ड्समधले स्पेशालिस्ट ऑफिसर लागत असतात.
जसे की IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सिक्युरिटी असेल, त्यानंतर इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, बँकांचे प्रिमायसेस आणि एस्टेट्स वगैरे डिपार्टमेंट असतात, त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनियर्स लागतात त्यांना. त्याचसोबत लिगल जे इश्यूज असतात ते हँडल करण्यासाठी लॉ ऑफिसर्स लागत असतात. त्याचसोबत ॲग्रिकल्चर बँकिंग पण असतं, रुरल बँकिंग, तर त्याच्यासाठी ॲग्रिकल्चर स्पेशालिस्ट जे अधिकारी असतात ते सुद्धा लागतात बँकेत. त्याचसोबत MBA म्हणजे जे मॅनेजमेंट रिलेटेड जॉब प्रोफाईल्स वगैरे असतात त्यासाठी MBA स्पेशलायझेशन झालेले वगैरे जे असतात ते असतील, किंवा फॉरेक्स डिपार्टमेंट असेल, ट्रेझरी डिपार्टमेंट असेल, ह्यामध्ये सर्टिफिकेशन वगैरे केलेले असे काही स्पेशल लोक असतील तर त्यांच्यासाठीही वेळोवेळी रिक्रुटमेंट होत असते. ठीक आहे. तर बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे ह्या 3 पोस्ट झाल्या, क्लेरिकल, PO आणि SO. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला म्हणजे जे प्रश्न विचारते त्या प्रश्न पण घेतो. रणजितनी विचारला प्रश्न की वेन टू स्टार्ट बँकिंग प्रिपरेशन, ड्युरिंग ग्रॅज्युएशन और आफ्टर इट. तर बेसिकली प्रत्येक बँकिंग एक्झामची जी इलिजिबिलिटी जे आहे, इलिजिबिलिटीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन, कमीत कमी ग्रॅज्युएशन असणं कंपल्सरी आहे. 2012पर्यंत जी क्लेरिकलची रिक्रुटमेंट व्हायची बँकांची IBPS थ्रू, त्यामध्ये फक्त 12वी पास म्हणजे 10+2 असणं कंपल्सरी होतं क्लेरिकलसाठी. पण आता तो क्रायटेरिया बंद झालेला आहे. 2012 नंतर तुम्हाला क्लेरिकलसाठी पण ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं, मग ते कुठल्याही स्ट्रीममध्ये असेल तरी चालतं, ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला पाहिजे. तर आता तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट करता त्यावेळेस तुम्ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल होता, पण त्यामुळे तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करणं आधीपासूनच चालू केलं असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरमध्ये असाल, भले तुम्ही समजा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असाल किंवा BSc BCom फायनल इयरला असाल, त्याच वर्षी जर तुम्ही प्रिपरेशन करणं चालू केलं तर ते जास्त उत्कृष्ट होईल. कारण तुम्हाला बऱ्यापैकी कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यासाच्या फ्लोमध्ये असता आणि वर्षभर वेळ मिळतो अभ्यासासाठी, आणि तेवढा वेळ खूप सफिशियंट आहे. कुठलीही बँकिंग एक्झाम किंवा कुठलीही इन्शुरन्सची एक्झाम, रेल्वेची एक्झाम असेल, ह्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी जवळपास तेवढं प्रिपरेशन पुरेसं आहे. त्यानंतर बँकिंग एक्झामचा सिलेबस, राईट. तर सिलेबससाठी तुम्हाला त्या एक्झामचं जे नोटिफिकेशन येतं त्या नोटिफिकेशनमध्ये पूर्ण सिलेबस मेन्शन केलेला असतोच. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पूर्ण सिलेबस बघायचा असेल तर तो IBPSच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. सिलेबस पण अवेलेबल आहे तिथं. त्याचसोबत तिथे सॅम्पल टेस्ट पेपर असतात, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याबद्दल म्हणजे कसे प्रश्न विचारले जातात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे, हे सुद्धा तुम्ही बघू शकता तिथे. आणि मोस्टली जो सिलेबस आहे तो 4 सब्जेक्ट असतात कुठल्याही बँकिंग आणि इन्शुरन्स एक्झामसाठी. पहिली म्हणजे तुमचं जनरल बँकिंग आणि जनरल बँकिंग रिलेटेड नॉलेज आणि करंट अफेअर, हा एक सब्जेक्ट आहे. दुसरा असतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यामध्ये जे मॅथ्स असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल, हा पार्ट येतो. तिसरा आहे लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये म्हणजे तुमची बुद्धिमत्ता चाचणी. आणि चौथा विषय तो म्हणजे आपला इंग्लिश आणि तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲबिलिटी काय आहे ते तुम्हाला चेक करण्यासाठी हे 4 सब्जेक्ट असतात. ठीक आहे. सिलेबस तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर डिटेलमध्ये मिळून जाईल आणि प्रत्येक एक्झामच्या नोटिफिकेशनमध्ये पण येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन लेवलला स्टडी कसा करायचा, तर अभ्यास करण्याच्या मी काही तुम्हाला म्हणजे जसा मी अभ्यास केला होता त्या पद्धती पण सांगेल मी. सध्या कसं आहे, बँकिंगसाठी जॉब एवढे अवेलेबल असतात तर त्यासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन, आणि आपल्याकडे दरवर्षी नवीन जे ग्रॅज्युएट्स पासआउट होतात त्या बरेच जणांना जॉब अवेलेबल नसल्यामुळं ज्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायची वगैरे इच्छा असते असे लोक बँकिंग सेक्टरला जास्त प्रिफर करतात. आणि तसं पाहायला गेलं तर IBPSची रिक्रुटमेंट असेल किंवा SBI POची रिक्रुटमेंट असेल तर लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात दरवर्षी, आणि त्यात जागा असतात जवळपास 2-2.5 हजार वगैरे. तर कॉम्पिटिशन तशी खूप टफ आहे. पण तुम्हाला जर प्रिपरेशन तुमचं योग्य प्रिपरेशन असेल तर मला वाटतं की 3 महिन्याच्या एकदम डेडिकेटेड प्रिपरेशननी सुद्धा तुम्ही
कुठलीही बँकिंगची एक्झाम आरामात क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर अभ्यासासाठी बेसिकली तुम्हाला जे बुक्स आहेत आणि रिसोर्सेस आहेत त्यामध्ये कसं आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी एक RS अग्रवाल यांचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणून बुक आहे. ते खूप फेमस बुक आहे आणि त्यामध्ये तुमचे सगळे जे क्वांट रिलेटेड जेवढे पण कन्सेप्ट असतील ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला त्या पुस्तकाचा खूप फायदा होईल. पण सध्या त्या पुस्तकाच्या लेवलप्रमाणे जर तुम्हाला प्रश्न तुम्ही अपेक्षित करत असाल एक्झामला तर तसं होणार नाही, कारण ते पुस्तकात फार बेसिक क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि आता एक्झामची कॉम्पिटन्सी बघता एक्झामचं लेवल जे आहे ते थोडंसं टफ झालं आहे. त्यामुळं तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे टफ एक्सपेक्ट करायला लागतील आणि त्याप्रमाणेच क्वेश्चनची प्रॅक्टिस करायला लागेल. तर पहिल्यांदा तुम्ही ते RS अग्रवाल हे जे कन्सेप्च्युअल बुक आहे ते पहिल्यांदा तुम्ही सोडवून घ्यायला पाहिजे. त्याच्याशी पूर्ण फॅमिलियर झाल्यानंतर तुम्ही हायर लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला ऑनलाईन बऱ्याच वेबसाईट्स आहेत तिथे तुम्हाला PDFs वगैरे मिळतील किंवा टेलिग्रामचेही बरेच चॅनल्स असतात तिथे तुम्हाला PDF मिळतील. त्या PDFs तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रॅक्टिस करू शकता. माझ्या मतेप्रमाणे एका कन्सेप्टवर, जसं की कुठलाही कन्सेप्ट असेल, टाईम अँड वर्क असेल किंवा सिस्टम्स अँड पाईप्स असेल किंवा असे कुठलेही जे सिलेबसमध्ये दिलेले टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर तुम्ही एकदा त्याचा अभ्यास केल्यानंतर कमीत कमी 100 ते 200 तुम्ही न्यूमरिकल सोडवायला पाहिजे त्यावर. आणि त्याचसोबत तुम्हाला ऑनलाईन बरेच यूट्यूबवर वगैरे चॅनल्स आहेत जिथे तुम्हाला ट्रिक्स वगैरे शिकायला मिळतील की ते प्रश्न कसे सोडवायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतील किंवा सिस्टीमचा म्हणजे हे जे पण आहेत सिस्टम्स, पाईप्स वगैरे असे कोणतेही जे न्यूमरिकल्स आहेत त्याचे ट्रिक्स वगैरे मिळतील जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळात तो प्रश्न सोडवता यायला पाहिजे. बेसिकली कसं आहे, बँकिंगमध्ये प्रिलिम्स जी आहे ती 100 मार्काची असते आणि 1 तास वेळ असतो. तर त्यामध्ये पण 30 मार्क इंग्लिशसाठी असतात आणि 35 मार्क रिझनिंग आणि क्वांटसाठी असतात आणि वेळ असतो 20 मिनिट प्रत्येकी. तर 20 मिनिटात तुम्हाला तेवढे क्वेश्चन सोडवायचे असतात. आणि इन जनरल सध्याचा जर कट ऑफचा सीन बघितला तुम्ही तर प्रिलिमचा जो कट ऑफ असतो तो जवळपास 60 ते 65च्या दरम्यान असतो. तर तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा असेल तर तुमचे अटेम्प्ट्स जे आहेत प्रिलिम्समध्ये ते मिनिमम 70 to 75पर्यंत मिनिमम असायला पाहिजे विथ मोर दॅन 90% ॲक्युरेसी. कारण ह्यामध्ये परत तुमचे जे मार्क्स आहेत त्याचं काय म्हणतात, त्या मार्क्स रॅशनलाइज केलेले असतात. त्यामुळं तुम्हाला जे तुमचे ॲक्युरेसी किती आहे त्याप्रमाणे तुमचा स्कोअर येणार असतो. जर तुमची ॲक्युरेसी कमी असेल तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क पण तुमचे भरपूर जातात, असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं ॲक्युरेसी जास्त असायला पाहिजे आणि नंबर ऑफ अटेम्प्ट जो आहे तो सफिशियंट असायला पाहिजे. मिनिमम अटेम्प्ट 75 आपण करता यायला पाहिजेत 1 तासात, एवढी आपण कॅपेबिलिटी निर्माण आपली व्हायला पाहिजे अभ्यासाने. त्यानंतर मेन्समध्ये जो असं मेन्समध्ये थोडासा टफनेस जास्त असतो, वेळ भरपूर असतो, सफिशियंट असतो वेळ. आणि तिथे तुम्हाला जर तुमचं प्रिपरेशन ठीक असेल प्रिलिम्सलाच तर तुम्हाला मेन्सला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. मेन्समध्ये डिसायडिंग फॅक्टर असतो तो तुमचा GK आणि करंट अफेअर्स. तर तुम्ही बँकिंग रिलेटेड कसा अभ्यास केलेला आहे आणि करंट अफेअर्स वगैरे तुम्ही कसं प्रिपेअर करताय ह्याच्यावर तुमचा स्कोअर डिपेंड असतो. GKसाठी तुम्हाला ऑनलाईन पोर्टल जे आहेत, बँकर्स अड्डा असेल किंवा अफेअर्स क्लाउड आहे, exambee.com आहे, यांच्या PDFs मिळतात. वीकली PDFs वगैरे असतात. त्या PDFs तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यात बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर वगैरे कवर केलेलं असतं. इकॉनॉमिक्स वगैरे म्हणजे बेसिकली विचारलं जातं बँकिंग एक्झाममध्ये, ते कवर केलं जातं. तर ते तुम्ही वाचू शकता आणि तिथून प्रिपरेशन करू शकता. त्याचसोबत जर तुम्हाला डेली न्यूजपेपर रीडिंग करायची सवय असेल, ती ॲक्च्युली सवय असायला पाहिजे कारण त्याचा भरपूर फायदा होतो. ती सवय मेंटेन करून ठेवा. तुम्ही कुठलाही पेपर वाचू शकता, इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल किंवा कुठलाही मराठी लोकसत्ता असेल, लोकमत असेल, कुठलाही पेपर तुम्ही एक वाचनात असू द्या जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्स काय घडतं आहे काय नाही त्याची बातमी राहील. बाकी तर तुम्हाला ऑनलाईन PDF वगैरे भरपूर मिळतील. मटेरियलला काही कमी नाही. त्यामुळं एक कुठला तरी सोर्स निवडायचा, कुठली एक वेबसाईट तुम्हाला जे वाटते चांगली, अफेअर्स क्लाउड असेल, बँकर्स अड्डा असेल, त्यांचा टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करायचं आणि तिथून जे PDF मटेरियल मिळेल ते थरोली रेफर करायचं, लक्षात ठेवायचं, नोट्स पाहिजे तिथे बनवून वगैरे घ्यायच्या. तर GKचं सेक्शन पण होऊन जाईल त्यात कंप्लीट.
थर्ड गोष्ट आहे ती लॉजिकल रिझनिंग किंवा व्हर्बल रिझनिंग. त्याच्यासाठी पण एक RS अग्रवालचंच एक मॉडर्न अप्रोच टू लॉजिकल रिझनिंग नावाचं पुस्तक आहे. आणि सिजवाली म्हणून पण एक रायटर आहेत, त्यांचं पण मॉडर्न अप्रोच टू रिझनिंग नावाचं एक पुस्तक आहे. तर ते दोन्हीपैकी कुठलंही पुस्तक तुम्ही रेफर करू शकता रिझनिंगसाठी. त्यात रिझनिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बरेच पझल्स वगैरे विचारतात. त्या पझल्स सोडवायची प्रॅक्टिस असायला पाहिजे. पझल्ससाठी पण तुम्हाला जसे जास्तीत जास्त पझल सॉल्व करचाल तुम्ही तेवढ्यात जास्त फायदा होईल तुम्हाला आणि ॲक्युरेसी येईल, प्लस टाईम कमी लागेल तुम्हाला सोडवायला, तर तो पण भरपूर फायदा होईल. त्याचसोबत इंग्लिशसाठी तुम्हाला बेसिकली स्पोकन इंग्लिश जे आहे ते तुम्ही किती म्हणजे ॲक्वेंट केलेलं आहे, स्पोकन इंग्लिश किती चांगलं आहे तुमचं, त्यावरून तुम्हाला खूप फायदा होतो. बेसिक आपल्याला ग्रामरचे जे रूल्स आहेत ना ते माहीत असेल तर त्याचाही फायदा होतो. पण एकदम टिपिकल ग्रामर रिलेटेड क्वेश्चन विचारले जात नाहीत बँकिंग एक्झाममध्ये. तर तुम्ही ग्रामरच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्ही रेनन मार्टिनचं जे बुक आहे इंग्लिश ग्रामर ते यूज करू शकता. आणि त्याचसोबत मी एक सजेस्ट करेन तुम्हाला की जे मला ज्या गोष्टीचा फायदा झाला, तर मी कोरा नावाची एक वेबसाईट आहे, क्वेश्चन्स आर आन्सर्स म्हणून, त्यांचा ॲप वगैरे पण आहे Quora.com. तिथे तुम्ही लॉग इन करा आणि तुम्हाला जे आवडते टॉपिक्स आहेत तुमच्यात ते तुम्ही फॉलो करा. त्याच्यावर लोक प्रश्न विचारतात आणि उत्तरं देतात. तर ते प्रश्न उत्तरं वाचून तुम्हाला तुमच्या इंग्लिशमध्ये इमेन्स इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल तुम्हाला. तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल इंग्लिशमध्ये. आणि बाकी प्रॅक्टिस करण्यासाठी, क्वेश्चन्सचे प्रॅक्टिस करण्यासाठी, जसे एक्झाममध्ये विचारले जातात इंग्लिशचे प्रश्न किंवा द हिंदूचे आर्टिकल्स वगैरे असतील, ह्यासाठी तुम्हाला सँक्टम इंग्लिश नावाची एक वेबसाईट आहे, sanctumenglish.in. मी नंतर कमेंट्समध्ये टाकेल खाली. तर त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्यांच्या डेली PDF येतात, त्या PDF वगैरे डाउनलोड करू शकता आणि ते सुद्धा रिफर करू शकता. तर हा झाला बेसिकली अभ्यास का कुठून करायचा आणि कुठले बुक्स वापरायचे, कुठले रिसोर्सेस वापरायचे ह्याबद्दल. त्यानंतर बँकिंगच्या एक्झामसाठी प्रिपरेशन आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन. ठीक आहे. तर इंटरव्ह्यूसाठी कसं आहे, मेन्स एकदा तुमची क्लिअर झाली की इंटरव्ह्यूमध्ये बँकिंगचे इंटरव्ह्यू वगैरे जे असतात ते फार किचकट नसतात. जसे की आपण UPSCच्या इंटरव्ह्यूबद्दल बरेच वाचलेलं असतं ऑनलाईन वगैरे, तर असा इंटरव्ह्यू होतो, तसा होतो, एवढा वेळ इंटरव्ह्यू चालतो वगैरे. तर बेसिकली बँकिंगच्या इंटरव्ह्यूमध्ये एवढं काही किचकट नसतं. बँकिंगचा इंटरव्ह्यू हार्डली 10 ते 15 मिनटाच्या आत इंटरव्ह्यू संपतो. आणि जे बँकिंगमधले जे हायर अथॉरिटीज असतात, जसे की जनरल मॅनेजर असतील, डेप्युटी जनरल मॅनेजर्स असतील, हे लोकच तिथं आपापल्या लोकल हेड ऑफिसेसमध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट करतात आणि फार बेसिक प्रश्न विचारले जातात. माझा इंटरव्ह्यू मला तर वाटतं 8 ते 10 मिनटामध्ये संपला होता. आणि प्रश्न विचारतात तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे तुमचं पर्सनल प्रश्न विचारतील, नाव काय आहे वगैरे, आई वडील काय करतात, कुठून आलात तुम्ही, तुमचं जे गाव वगैरे तिथली काही स्पेशालिटी वगैरे, असा एका दुसरा प्रश्न वगैरे विचारू शकतात. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन ज्यात कंप्लीट झालेलं आहे, जसं इंजिनिअरिंग असेल, BSc असेल, BCom असेल, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला 1-2-3 प्रश्न विचारू शकतात ते. त्याचसोबत तुमचं बँकिंग आणि करंट अफेअर्स चेक करण्यासाठी ते त्याबद्दल 2-4 प्रश्न विचारू शकतात. ओव्हरऑल एक 10 ते 15 प्रश्नच विचारतात ते आणि त्यामध्येच तो इंटरव्ह्यू संपतो. जास्त काही किचकट नसतं. तर तुम्हाला इंटरव्ह्यूचं काही एवढं प्रिपरेशन करायला जास्त एफर्ट्स घ्यायला लागणार नाहीत. बेसिकली तुम्ही करंट अफेअर्स वगैरे जर तुमचं वेल असेल, प्रिपेअर्ड, वाचत असाल चांगलं, तर तुम्हाला जास्त काही अवघड नाही जाणार. आणि इंटरव्ह्यूमध्येच त्यांचा ग्रुप डिस्कशन पण असतं, GD पण असतो. तर GDला 20 मार्काचं वेटेज असतं आणि इंटरव्ह्यूला 30 मार्काचं वेटेज असतं. GDमध्ये पण 2 प्रकारचे GD असतात. एक जनरल डिस्कशन असतं आणि दुसरं प्रिफरन्स बेस्ड डिस्कशन असतं. तर जनरल डिस्कशनमध्ये एक टॉपिक देतात तुम्हाला कोणताही, त्याबद्दल तुम्हाला डिस्कशन करायचं असतं. दुसरा जो प्रेफरन्स बेस्ड जो ग्रुप डिस्कशन असतं त्यामध्ये असा टॉपिक दिला जातो आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला 5 ते 10 प्रेफरन्सेस दिलेले असतात. त्यामध्ये तुम्ही जे प्रेफरन्सेस तुम्ही प्रायोरिटाईज करणार आहे, प्रायोरिटी बेस्ड, ते करून तुम्हाला ते डिस्कशन करायला लागतं की तुम्ही पहिला कुठल्या प्रेफरन्सला किती प्रायोरिटी वगैरे दिली, आणि ते तुम्हाला डिस्कशन करून त्याच्याबद्दल एक कन्क्लुजन करायला लागतं पूर्ण ग्रुपमध्ये, आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे मार्क्स भेटतात.
त्याचे सब्जेक्ट पण एकदम इझी असतात, जास्त काही किचकट नसतं. फक्त तुम्ही किती फर्म बोलू शकता आणि तुमच्याकडे घाई न करता शांतपणे दुसऱ्यांना आपले विचार सांगायची क्षमता किती आहे हे ते चेक करत असतात फक्त. इंटरव्ह्यूनंतर दुसरा प्रश्न आहे, बँकिंग प्रिपरेशनसाठी कॉमर्स घेऊन ग्रॅज्युएशन केलं तर प्रिपरेशन करता मदत होणार का? राहुलचा प्रश्न आहे. ॲक्च्युली कसं आहे, आधी असा समज होता की कॉमर्स घेतलं म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये जायला पाहिजे किंवा कॉमर्सच्या मुलांनीच बँकिंग करायला पाहिजे वगैरे. पण आता असं झालेलं आहे की इंजिनिअरिंग करून सुद्धा मुलांना बऱ्याचपैकी आपल्या कोअर फील्डमध्ये जॉब मिळत नाहीत. BSc झालेला MSc झालेल्या मुलांना सुद्धा जॉब मिळत नाहीत. तर बँकिंग किंवा कुठलीही एक्झाम असू द्या, बँकिंग असू द्या, इन्शुरन्स असू द्या, रेल्वेज असू द्या, ह्या एक्झामला सगळेच मुलं अप्लाय करतात. BA झालेलं असेल काय किंवा BCom असेल, BSc असेल, तर ॲज सच असा काही फरक नाही पडत. तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कुठलंही असेल तरी काही जास्त फरक नाही पडत. तुमचं लेवल ऑफ प्रिपरेशन काय आहे, एक्झामच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही अभ्यास करत असाल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यात काही जास्त मॅटर नाही करत. जर तुमचं कॉमर्स फील्ड असेल तर तुम्हाला बँक जॉईन केल्यानंतर थोडंसं बँकेचं कामकाज करताना इझी जाईल. कन्सेप्ट अकाउंटिंगचे वगैरे तुम्हाला माहीत असताल तर तुम्हाला जर आणि पर्टिक्युलरली तुम्ही क्रेडिटमध्ये किंवा लोन डिपार्टमेंटमध्ये वगैरे बँकेचं काम करायला मिळालं तुम्हाला तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल कॉमर्ससाठी. आर्ट्स शाखेच्या मुलांना ॲप्टिट्यूड टेस्टचा अभ्यास करताना समस्या येते, त्यावर काही उपाय सांगा. एक गोष्ट अशी आहे की क्वांट जे आहे, मॅथ्स जे आहे बँकिंगमधलं ते काही फार किचकट नसतं किंवा रिझनिंग जे आहे ना ते पण फार किचकट नसतं. हे सगळे जे कन्सेप्ट आहेत त्यातले हे आपण 10वीपर्यंतच्या अभ्यासात, आपण 10वी किंवा 8वीपर्यंतच्या अभ्यासातच आपण कव्हर केलेले आहेत ऑलरेडी सगळे. ठीक आहे. लसावी मसावी, आपले प्रोबॅबिलिटी असेल किंवा हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वगैरे असतील, असे जे कन्सेप्ट आहेत जे आपण 8वीपर्यंतच अभ्यास केलेले आहेत. तर त्याचबरोबर हे प्रश्न असतात. फक्त प्रश्न विचारण्याची जी पद्धत असते ती थोडी किचकट असते. त्यामुळं मला नाही वाटत की असं इंजिनिअरिंगवाल्या किंवा BSc वगैरे झालेल्या मुलांना त्याचा जास्त ॲडव्हान्टेज आहे आणि BA मुलांना त्याचा म्हणजे त्याचा इश्यू होईल वगैरे. तर अशी काही गोष्ट नाही आहे. तुम्ही ते बेसिकली सगळ्यांसाठी लेवल सेमच आहे एक्झामची. तुम्ही जसा आता अभ्यास कराल आणि जे रिसोर्सेस तुम्ही वापराल आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. तर आर्ट्सच्या मुलांना पण असे जास्त काही समस्या येईल असं काही नाही. कारण माझ्या बॅचमध्ये आता सध्या मी 2017 बॅचचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा PO आहे. सध्या मी डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतो आहे. पण माझ्या बॅचमध्ये जवळपास 2200पैकी बरेच जण मुलं आहेत ते BA करून पण आलेले आहेत. तर त्या पण मुलांना, उलट त्या BAच्या मुलांना कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करायला जास्त वेळ मिळतो असं मला वाटतं इतर बाकीच्या ब्रँचेसपेक्षा. तर त्यामध्ये त्यांना काही असा जास्त इश्यू येईल असं काही वाटत नाही मला. त्यानंतर बँकिंगच्या सॅलरीज आणि पर्क्स. ओके, सॅलरी चांगली मिळते म्हणूनच आपण कुठलाही जॉब करतो. बँकेमध्ये बेसिकली ऑफिसर कॅडरमध्ये जर तुम्ही जॉईन केलं तर बँकेचा ॲक्च्युली पब्लिक सेक्टर बँक्समध्ये इंडियन बँकिंग असोसिएशन जी आहे IBA, त्यांच्याकडनं त्यांच्या वेज सेटलमेंट होतात. जसं की गव्हर्नमेंटची 7th पे कमिशन वगैरे जसं आहे आत्ता लागू, तर तसं बँकेचं बायपर्टाईट सेटलमेंट म्हणून असतं. आणि बायपर्टाईट सेटलमेंटनुसार जे बँकेचे पगार ठरवलेले आहेत ते पगार आपल्याला मिळतात. तर पगार पे स्केल चांगला आहे. ऑफिसर लेवलला तुम्हाला स्टार्टिंगला तुमचा बेसिक पे जो असतो तो जवळपास 23,000च्या वर आहे आणि DA वगैरे पकडून तुमचं इन हँड पेमेंट जे आहे ते अराऊंड 40,000पर्यंत जातं. म्हणजे जर तुम्ही ॲज अ PO म्हणून जॉईन करत असाल कुठल्याही बँकेत तर तुम्हाला जवळपास महिन्याला 40,000च्या आसपास पगार अपेक्षित आहे. त्याचसोबत तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये पर्क्स फॅसिलिटीमध्ये तुम्हाला पेट्रोलचा अलाउन्स मिळतो. त्यानंतर क्लिन्सिंग मटेरियल वगैरे जास्त घरी वापरणारा त्याचा अलाउन्स मिळतो. न्यूजपेपर आणि मॅगझिन अलाउन्स असतो. असे वेगवेगळे अलाउन्सेस वगैरे असतात. त्याचा जवळपास 6,000 ते 7,000 रुपयेपर्यंत तुम्हाला फायदा होतो. SBIमध्ये स्पेशली असा एक ट्रेंड आहे की तुम्ही ज्या दिवशी जॉईन करता त्या दिवशी तुम्हाला न्यू जॉईनीला 4 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट मिळतात. म्हणजे जर PO
SBIचा तुम्ही ॲज अ PO SBIमध्ये जॉईन केलं स्टेट बँकेत, तर तुम्हाला ऑन द डे ऑफ जॉईनिंग 4 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट मिळतात. तर तुमचं बेसिक जे होतं ते जवळपास 27,000च्या आसपास जातं. आणि तेच जर तुम्ही दुसऱ्या बँकेत जॉईन केलं, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा PNB वगैरे असेल, तर तिकडे तुमचं बेसिक असेल 23,000च्या आसपास. तर त्याप्रमाणे तुम्हाला थोडासा 4-5 हजार रुपयाचा फरक पडतो सॅलरीमध्ये, पण नंतर इव्हेंच्युअली ते सेम स्केलमध्ये वगैरे येऊन जातात. त्यानंतर हाऊ टू बॅलन्स एक्झाम प्रिपरेशन वाईल डुईंग अ प्रायव्हेट सेक्टर जॉब. अच्छा, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली बँकिंग सेक्टरमध्ये बरेच जण जे आहेत ते प्रायव्हेट सेक्टरमधनं किंवा IT सेक्टरमधनं स्विच करून खूप जण येतात, कारण गव्हर्नमेंट जॉबचं क्रेज असतं, जॉब सिक्युरिटी आहे, पेमेंट पण चांगलं आहे, फॅसिलिटीज चांगल्या आहेत. तर त्यामुळं बरेच जण आहेत. असं म्हणजे माझ्या बॅचमध्ये पण खूप जण आहेत असे की ज्यांनी IT सेक्टरमध्ये आपले चांगले जॉब होते ते सोडून बँकिंग वगैरे सिलेक्ट केलं. तर जर तुम्ही जॉब करत असाल ऑलरेडी, तर एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही किती वेळ देऊ शकता अभ्यासाला. आणि दिवसातून तुम्ही जर 2 ते 3 तास जरी डेडिकेटेडली देऊ शकत असाल, तर मला वाटतं ते सफिशियंट आहे आणि तेवढं मॅनेज होऊ शकतं. प्लस तुम्हाला विकेंडला जो शनिवार आणि रविवार मिळतो, विकेंडला 2 दिवस तुम्हाला फुल मिळतात, त्यामधले तुम्ही मॅक्झिमम युटिलायझेशन करू शकता. तर त्या दिवशी 10-12 तास जरी प्रिपरेशन केलं, तरी मला वाटतं 3 ते 6 महिन्याच्या प्रिपरेशननी जवळपास तुमचा सगळा सिलेबस कवर होतो आणि तुम्ही एक्झाम व्यवस्थित क्रॅक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ओके, इज इट नेसेसरी टू जॉईन कोचिंग फॉर IBPS प्रिपरेशन. कोचिंग जॉईन करण्याचा असं ॲज सच काही फायदा होतो असं काही नाही मला, पण तुम्हाला एक कोचिंगमध्ये गेल्यानंतर कसं होतं की त्यांचा 3 महिन्याचा 4 महिन्याचा जो कोर्स असतो त्यामध्ये ते तुमचा पूर्ण सिलेबस कवर करून घेतात. जर समजा तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रिपरेशननी तुम्ही जर तो सिलेबस कवर करू शकत असाल, जसं की मी केला होता, तर तुम्हाला म्हणजे अवेलेबल सोर्सेस खूप आहेत. यूट्यूबवर तुम्हाला भरपूर चॅनल्स मिळतील. स्टडी IQ आहे, मेरिट शाईन आहे. ह्या चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओ सिरीज मिळतील. ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि तुमचा जर तुम्ही शेड्यूल केलेला असेल तयार, तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रिपेअर करायला काही हरकत नाही. मला वाटतं की क्लास लावल्यानंतर तुम्ही क्लास किती दिवसातनं 2 तास वगैरे लेक्चर असतात त्यांचे, तर तिथं तुम्ही फीज देण्यापेक्षा तुम्ही चांगली मॉक टेस्ट सिरीज वगैरे परचेस करा. ऑलिव्ह बोर्ड असेल, प्रॅक्टिस मॉक असेल, अशा 1-2 मॉक टेस्ट सिरीज परचेस करा तुम्ही आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची सवय ठेवा. तो खर्च तिकडं वाचवून तुम्ही क्लास जॉईन करायचा हा इथे युटिलाइज करू शकता आणि त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल असं मला वाटतं. त्यानंतर हाऊ टू स्कोअर मॅक्झिमम इन GA, व्हॉट वॉज युअर स्ट्रॅटेजी. हां, जनरल बँकिंग आणि करंट अफेअरमध्ये मी सांगितलं जसं की न्यूजपेपर रीडिंग जर तुम्हाला सवय असेल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आणि बँकिंग रिलेटेड एक्झाम्समध्ये मोस्टली क्वेश्चन जे विचारतात तुम्हाला ते बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर आणि इंडियन इकॉनॉमी रिलेटेड असतात. तर इंडियन इकॉनॉमीचा बऱ्यापैकी जर तुम्हाला कव्हरेज असेल तर ते मिळेल इकॉनॉमिक सर्वेमधून आणि त्या वर्षीच्या बजेटमधून. त्यातून बरेच प्रश्न विचारले जातात. तर बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे असतात, ह्यांचे सिनॉप्सिस मिळतात तुम्हाला त्या बँकर्स अड्डाच्या वेबसाईटवर किंवा अफेअर्स क्लाउडच्या वेबसाईटवर वगैरे त्याचे सिनॉप्सिस येतात, PDF येतात. तर ते PDF जर तुम्ही डाउनलोड केले आणि ते थरोली वाचले तर तुम्हाला त्याचा बराच फायदा होईल. त्याचसोबत अफेअर्स क्लाउडच्या वीकली करंट अफेअर्सच्या PDF पण येतात. त्याच्यामध्ये त्यात बऱ्याच गोष्टी कवर केलेल्या असतात. त्यासुद्धा जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला GAला आरामात जवळपास 90%च्या वर तुम्ही GAला स्कोअर करू शकता. विच इज बेटर, नाबार्ड और SBI. अच्छा, हा एक चांगला प्रश्न आहे. बेसिकली बँकिंगमध्ये मी जसं म्हटलं की 3 टाईपच्या बँक्स आहेत. ज्या कमर्शियल बँकिंग आहे, त्यानंतर रेग्युलेटरी बँक्स आहेत जसे की नाबार्ड आहे, RBI आहे, किंवा आपलं SEBI जे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड आहे ते, किंवा मग कोऑपरेटिव्ह बँक्स आणि RRBs वगैरे आहेत. ह्या सगळ्यांच्या रिक्रुटमेंट होतात. आता नाबार्ड, SEBI आणि RBI ह्या ज्या एक्झाम आहेत ह्या रेग्युलेटरी बँक्स असल्यामुळं तिथे
ऑल टुगेदर त्यांचा सिनारिओ वेगळा असतो. काम तिथे कमर्शियल बँकिंगचा नाही आहे, तिथे तुम्हाला कोणाचे लोन वाटप वगैरे असं नाही, तिथे पॉलिसी. तर तिथे RBI ग्रेड म्हणजे त्यांच्याकडे ग्रेडिंग असतं, ग्रेड A ऑफिसर, ग्रेड B ऑफिसर, ग्रेड C ऑफिसर असं. तर कधी पण तुम्ही जर पोस्टिंगच्या बाबतीत वगैरे विचार केला तर रेग्युलेटरी बँक्समध्ये जाणं कधीही चांगलंच फायद्याचं आहे, कारण त्यांचे ऑफिसेस जे असतात ते मोस्टली मेट्रो सिटीजमध्ये आहेत. जसं की नाबार्ड असेल तर नाबार्डचे ऑफिसेस मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, आणि RBIचे तर फक्त प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये वगैरे ऑफिसेस आहेत. तर त्यामुळे तुमचे पोस्टिंग जे आहे ते तुम्हाला नेहमीच मेट्रो सिटीमध्ये वगैरे मिळेल. ॲज कम्पेअर टू कमर्शियल बँक्स जर पकडलं तुम्ही, जर SBI असेल किंवा अदर कोणत्याही बँक्स असतील, तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस असतात. मग रुरल बँकिंग वगैरे करण्यासाठी तुमचे जे मॅन्डेटरी असाइनमेंट वगैरे आहेत त्यासाठी तुम्हाला रुरल एरियामध्ये पण कमीत कमी 2 ते 5 वर्षासाठी सर्व्हिस करणं वगैरे अपेक्षित आहेत. तर त्या गोष्टी, आणि दुसरी म्हणजे नाबार्ड आणि RBI वगैरेसाठी त्यांचं जे पेमेंट वगैरे आहे त्याचं स्केल पण जास्त आहे कमर्शियल बँक्सपेक्षा. तर कधीही ज्या रेग्युलेटरी बँक्स आहेत तो बेटर ऑप्शन आहे कुठल्याही बँकिंग एक्झामपेक्षा. ओके, त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स. हाऊ इज द वर्क लाईफ बॅलन्स? वर्क लाईफ बॅलन्सबद्दल आता सध्या कसं झालं आहे की गव्हर्नमेंटच्या बऱ्याच ज्या स्कीम्स वगैरे आहेत त्या सगळ्या स्कीमचं मॉनिटायझेशन जे आहे ते बँकिंगमधूनच होतं, बँकिंग चॅनलमधून. आणि गेल्या 5 ते 10 वर्षात बँकिंगचं जे स्वरूप आहे ते खूप वाढलेलं आहे, पर्टिक्युलरली इंडियन बँकिंग सेक्टरमध्ये. तर खूप निर्भर आहे आपण बँकिंगवर, आपली इकॉनॉमी जवळपास बँकिंग सेक्टरवरच निर्भर आहे. तर त्यामुळं बँकांमध्ये जो वर्क प्रेशर आहे ना तो ट्रिमेंडस आहे, खूप जास्त वर्कलोड आहे. आणि त्यात पण तुम्हाला कसं कुठे पोस्टिंग मिळतं तुम्हाला त्यावरही खूप जास्त मॅटर करतं. जसं तुम्हाला ब्रँच पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, तर त्यावेळेस वर्कलोड आहे. SBIच्या तुम्हाला किंवा बँक ऑफ इंडियाच्या वगैरे ब्रँचेसमध्ये गेलात तर तुम्हाला ती गर्दी बघून वगैरे कळेल. वर्कलोड तर असतोच, पण तुम्ही मॅनेज करू शकता, एवढंच असं काही नाही आहे. बऱ्याच आता अल्टरनेट बँकिंग चॅनल ऑप्शन आहेत लोकांकडे, नेट बँकिंग वापरू शकतात, ATM कार्ड्स वापरू शकतात वगैरे. तर आणि लोकांना आता मोबाईल वगैरे सगळ्यांकडे असल्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांना जर मोबाईल बँकिंग किंवा अल्टरनेट ऑप्शन्स वापरण्याकडे जर आपण त्यांना वळवलं तर तो वर्कलोड ॲटोमॅटिकली कमी होईल. अजून 5 वर्षांनी मला वाटतं तो जो गर्दीचा सीन वगैरे आहे बँकिंगमधला तो आपोआप कमी होईल, आणि त्यानंतर मग जवळपास मॅनेजेबल असेल वर्कलोड वगैरे. सध्या तरी वर्किंग आवर्स जे असतात ते 10 ते 4 जर बँक ओपन असेल कस्टमरसाठी तर आपल्याला सकाळी 9-9:30ला वगैरे बँकेत जायला लागतं, आणि संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत कमीत कमी टाईम असतो बँकेत काम करण्याचा. तर तेवढा वेळ तरी वर्किंग आवर्स आहेत असं आहे. त्यानंतर पल्लवी ढोले म्हणत की हाऊ टू मॅनेज टाईम वाईल वर्किंग इन प्रायव्हेट सेक्टर. तर मी मगाशीच सांगितलं जसं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत असताना बँकिंगचं प्रिपरेशन करणं काही अवघड नाही आहे. तुम्ही डेली डेडिकेटेडली 2 ते 3 तास तर तुम्ही आरामात काढू शकता वेळ. त्यामध्ये तुम्ही न्यूजपेपर रीडिंग करा, आणि रोज एखादा टॉपिक घ्या, त्याचं तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, आणि थोडेफार त्याचे प्रश्न वगैरे सोडवले, तुम्ही न्यूमरिकल्स वगैरे सोडवले तर खूप जास्त फायदा होईल. आणि ऑन विकेंड्स ज्यावेळेस तुम्हाला सॅटर्डे आणि संडे सुट्टी मिळते त्या सॅटर्डे आणि संडेला तुम्ही बऱ्यापैकी मॉक टेस्ट सोडवू शकता, किंवा दुसरे तुम्हाला जे अवघड टॉपिक्स वाटतात, ट्रिक्स पाहिजे असतील त्याचे तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहू शकता यूट्यूबवर वगैरे. तर त्याप्रमाणे तुम्ही मॅनेज करू शकता. आणि मला वाटतं की असं जर टाईम मॅनेजमेंट केलं तुम्ही, आणि प्रॅक्टिस जर तुमची जास्त असेल, संडेच्या दिवशी वगैरे तुम्ही जर मॉक टेस्ट सोडवल्या 2, 3, 4 जेवढ्या जमेल तेवढ्या मॉक टेस्ट सोडवा तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला एक फेअर स्पीड आला, 75 अटेम्प्ट्स वगैरे तुम्ही करत असाल एका तासामध्ये वगैरे, तर दॅट्स वेल अँड गुड. तर तुम्ही आरामात कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकता असं वाटतं. आणि मला वाटतं की तो स्पीड यायला फार तर 3-1 महिने लागतील तुम्हाला. त्या 3 महिन्यात जवळपास सगळा सिलेबस पण कवर होईल, आणि तुम्ही बेसिकली करू शकता सगळं कवर. डज बँक प्रायव्हेटायझेशन अफेक्ट्स द करिअर प्रॉस्पेक्ट्स ऑफ ऑफिसर्स?
सध्या तरी पब्लिक सेक्टरमधले कुठल्या बँकेचं प्रायव्हेटायझेशन करायचा विचार नाही आहे अजून कुठला गव्हर्नमेंटचा. फक्त मर्जर झालेला आहेत पब्लिक सेक्टर बँक्सचा. आणि जशा 20-21 पब्लिक सेक्टर बँक्स होत्या आणि छोट्या छोट्या बँक्स झाल्या होत्या, त्यांचा खर्च पण जास्त होता आणि त्यांचे पोर्टफोलिओ कमी असायचे, म्हणजे बिझनेस डायव्हर्स झालेला होता. तर ते गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना जे मर्जर करायचं आहे, मर्जरनंतर नंबर ऑफ बँक्स कमी होईल पण फॅसिलिटीज आणि म्हणजे लोकांचं बिझनेस ॲक्वायरमेंट जे आहे ते जास्त होईल पब्लिक सेक्टर बँक्समध्ये वगैरे. तर प्रायव्हेटायझेशन ॲज सच काही बोलू शकत नाही मी, पण मर्जरमुळं थोडंसं काम जास्त वाढलं आहे एवढं आहे. पण ॲज सच तुम्हाला काम वाढेल, पण बाकी दुसऱ्या ज्या पर्क्स फॅसिलिटीज वगैरे आहेत त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यामुळं त्याबद्दल निश्चिंत असा तुम्ही. विच इज द हायेस्ट ग्रेड दॅट वी कॅन अचीव. आता प्रत्येक बँकेचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. SBIमध्ये मी पर्टिक्युलरली सांगू शकतो की ॲज ए ऑफिसर जर तुम्ही जॉईन केलं तर क्लास म्हणजे स्केल 1 ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन करता ॲज ए PO. त्यानंतर प्रमोशन झाल्यानंतर स्केल 2 डेप्युटी मॅनेजर, स्केल 3ला मॅनेजर, स्केल 4 चीफ मॅनेजर, स्केल 5ला तुम्ही असिस्टंट जनरल मॅनेजर होता, AGM म्हणतात त्याला. स्केल 6मध्ये DGM असतं, डेप्युटी जनरल मॅनेजर. स्केल 7मध्ये जनरल मॅनेजर. स्केल 8मध्ये चीफ जनरल मॅनेजर, CGM म्हणून, ज्यांच्याकडे पूर्ण सर्कल कंट्रोल करायची ऑथॉरिटी असते. जसं की महाराष्ट्र सर्कल आहे, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी महाराष्ट्र सर्कल आहे. त्यानंतर गुजरातसाठी अहमदाबाद सर्कल आहे. तसंच भोपाळ सर्कल आहे मध्य प्रदेशसाठी. तर त्या पूर्ण सर्कलचा बॉस म्हणजे स्केल 8 मॅनेजर, चीफ जनरल मॅनेजर म्हणतात त्यांना, CGM. आणि त्याच्यानंतर CGM नंतर स्टेट बँकेमध्ये 4 DMD आहेत आणि 4 MD आहेत, डेप्युटी मॅनेजिंग डिरेक्टर्स, आणि 4 मॅनेजिंग डिरेक्टर्स. हे जे असतात ते गव्हर्नमेंट अपॉइंटी असतात. फायनान्स मिनिस्ट्रीकडनं अपॉइंटमेंट केली जाते. CGM लोकांमधून सिलेक्शन होतं त्यांचं. आणि एक चेअरमन. तर ॲज ए PO म्हणून जर तुम्ही जॉईन केलं असेल तर तुम्हाला चेअरमनपर्यंत जाण्याचे चान्सेस असतात. आणि सिमिलरली अदर बँक्समध्ये पण तसाच सीन आहे. तिथे तुम्ही चीफ जनरल मॅनेजरपर्यंत वगैरे जाऊ शकता आणि तिथे 1-2 स्केल कमी जास्त होऊ शकतात प्रमोशनच्या आस्पेक्ट्सनी. आणि त्यानंतर त्यांचे पण MD वगैरे असतात, तर त्या पोस्टपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. RBIमध्ये जर विचार केला तर तुम्ही RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदापर्यंत जाऊ शकता. RBIमध्ये पण सेमच आहे. ग्रेड A मॅनेजर, त्यानंतर ग्रेड B मॅनेजर, ग्रेड C, ग्रेड D असे हायर लेवलपर्यंत असतात. तिथे पण जनरल मॅनेजर वगैरे झाल्यानंतर तुम्ही डेप्युटी गव्हर्नर वगैरे होऊ शकता. डू देज IBPS ऑफिसर्स हॅव एनी रोल इन पॉलिसी मेकिंग? नो. IBPS ऑफिसर्स जे असतात ते कमर्शियल बँकिंगमध्ये सिलेक्ट होतात. ठीक आहे. IBPSची जर तुम्ही समजा IBPS PO किंवा IBPS क्लेरिकल एक्झाम क्लिअर झालेली असेल आणि तुम्ही जर कमर्शियल बँकमध्ये कुठल्यातरी सिलेक्ट झालेला असाल, जसं की स्टेट बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, ह्या बँकमध्ये तुम्ही पॉलिसी मेकिंग नाही करू शकत. तुमच्या बँक लेवलचे पॉलिसी मेकिंग जे असेल ते पण तुम्ही हायर ऑथॉरिटीला प्रमोशन होऊन गेलेला असाल, जसं की तुम्ही चीफ जनरल मॅनेजर वगैरे झालात आणि तुमच्याकडे कुठलं तरी इम्पॉर्टंट डिपार्टमेंट वगैरे दिलेलं आहे, जसं की क्रेडिट डिपार्टमेंट असेल, फॉरेक्स डिपार्टमेंट असेल, आणि त्या संदर्भात तुमच्या बँकेच्या काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असेल तर त्या पॉलिसी मेकिंग तुम्ही करू शकता. पण इन जनरल जे पॉलिसी मेकिंग आहे ते RBI डिसाईड करतं, NABARD डिसाईड करतं आणि त्यांच्या रूल्स आणि रेग्युलेशन्सच्या अंडर अदर सगळ्या कमर्शियल बँक्स काम करतात. जर मग तुम्हाला जसं पॉलिसी मेकिंग करायचं असेल तसं डिसिजन मेकिंग वगैरेचा जसा चान्स आहे तुम्हाला, तो RBI, NABARD इकडे मिळू शकतो रेग्युलेटरी बँक्समध्ये. मी माझा ईमेल ID शेअर करेन आणि माझा मोबाईल नंबर पण शेअर करेन मी कमेंट्समध्ये. तुम्ही मला कधी मेल वगैरे पाठवू शकता किंवा WhatsApp मेसेज करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला जे काय तुमच्या क्वेरीज असतील त्यांनाही उत्तरं देत राहीन. आणखी काही कुणाचे प्रश्न असतील तरी विचारू शकता. मला वाटतं मी जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. एक प्रश्न आला आहे रणजित सरांचा, इज बँकिंग सिस्टीम ओव्हरबर्डन विथ गव्हर्नमेंट स्कीम्स?
ओव्हरबर्डन झालं आहे का नाही हे असं मी कॉमेंट करणं ॲप्रोप्राईट नसणार आहे, पण असं म्हणू शकता की मोस्टली जेवढ्या पण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याचा काही ना काही संबंध येतो बँकिंग रिलेटेड, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते बँकिंग चॅनलमधूनच होतं आहे. बऱ्याच स्कीम्सचं, जसं की आता जनधन योजना होती, तर जनधनचं बँकिंगमध्ये आहे बरंच. आणि आता सध्या तुम्ही डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे बघितलं असेल, DBT असेल, किंवा फार लेटेस्टमध्ये आत्ता जे कोविड-19चं जे महिन्याला 500 रुपयाचं जे अनुदान आलं जनधनच्या महिलांना वगैरे, ह्या सगळ्यांचं एक्झिक्युशन जे आहे ते डिरेक्ट बँकिंग चॅनलमधूनच होतं आहे. त्याच्यासोबतच बऱ्याच काही अशा सुविधा आहेत, जसं की इन्शुरन्स असेल, गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स स्कीम आहेत त्या पण बँकिंगमधून इम्प्लिमेंट होत आहेत. पीक विमा आहे, त्याचं प्रीमियम पेमेंट असेल, त्याचं इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट असतील, हे सुद्धा म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड पण बरंच काही आहे ते बँकिंगमधनं होतं आहे. आता तर APMC सुद्धा बँकिंगशी कनेक्टेड होत आहेत. प्लस आता ते झाल्यानंतर बरेच काही अशा गोष्टी आहेत ज्या मोस्टली बँकिंगमधूनच इम्प्लिमेंट होतात. जसं की आता आधार कार्डचं अपडेशन जर तुम्हाला माहीत असेल, ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी बँकिंग म्हणजे जे आधारचे अपडेशन आहेत ते सेंटर्स बँकांमध्ये बनवलेले आहेत. तर असे सुद्धा कामं बँकांमध्ये व्हायला लागलेत आता. तर बऱ्यापैकी स्कीम्स ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या इम्प्लिमेंट होत आहेत बँकिंग चॅनलमधून. चालेल, ठीक आहे. आता जवळपास बराच वेळ झाला. तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला अजूनही कमेंटमध्ये वगैरे विचारू शकता, किंवा मी माझा ईमेल ID शेअर करेल कमेंटमध्ये, आणि त्यानंतर मग तुमचे काही क्वेरी असतील वगैरे ते तुम्ही मला मेल करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. आणि मी आभार व्यक्त करू इच्छितो स्टुडंट्स राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे, स्पेशली उमेश सर, रणजित सर, आणि माझे मित्र आकाश आणि कमलेश. तुम्ही मला इथे येऊन बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि माझी अजून तुम्हाला काही मदत होत असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. त्याप्रमाणे मी तुम्हाला जी काही मदत असेल ती करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.